नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. गोरकष्टध्वरन स्तोत्र, गोरकष्टध्वरन स्तोत्राची सेवा आपण प्रत्येक वेळेस स्वामींच्या मठात केंद्रामध्ये ऐकलेली असते, पण त्याच्यामुळे आपल्याला काय फरक होतो आणि ती सेवा कशासाठी करायची असते की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत, अडचणी आहेत किंवा आणखीन काही तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असतील तर ही सर्वात सोपी आणि साधी सरळ सेवा आहे. दत्त महाराजांचा हा साक्षात दिलेला मंत्र आहे आणि खूप सोपा आहे. ह्या सेवेने अनेक लाखो जणांना अनुभव आलेले आहेत आणि ही फक्त आणि फक्त 40 दिवसाची सेवा आहे. ती तुम्ही जर इच्छेने आणि श्रद्धेने जर केली तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होणारच, यात काही शंका नाहीये. मी तुम्हाला 100% शाश्वती देऊन सांगते की जर तुम्ही गोरकष्टध्वरन स्तोत्राची सेवा मनापासून केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आहेत. आता बघा, 40 दिवसाची सेवा कधीपासून सुरू करायची आणि त्याच्यासाठी नियम आणि अटी काय आहेत. तर 40 दिवसाची सेवा करताना तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, सोवळं असं काहीच नाही. तर 40 दिवसाची सेवा करताना कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता, पण सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात, केंद्रात, मठात एक नारळ, खडीसाखर, फुलं आणि केळी वगैरे किंवा साखर असते सोबत, पण नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, केळी किंवा खडीसाखर असेल तरी चालेल किंवा पेढे घेऊन जा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं नेता येईल तेवढं घेऊन जा आणि स्वामींना तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा. आणि आजपासून मी सेवेला सुरुवात करत आहे. 40 दिवसाची सेवा, 40 दिवसाच्या सेवेला सुरुवात करत आहे आणि ते 40 दिवस सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या, पूर्ण करून घ्या अशी विनंती तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे, दत्त महाराजांना करायची आहे. आणि माझ्या सेवेमध्ये कसलेही खंडन पडू देऊ नका, कसलेही विघ्न येऊ देऊ नका अशी विनवणी केल्याबरोबर तुम्ही घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि वेळ असेल तर सेवा करायची, नाहीतर दिवसभरामध्ये कधीही सेवा केली तरी चालू शकते. पण शक्यतो सेवेचा टाईम तुमचा एकच असावा. 40 दिवस तुम्हाला जर एकच टाईम असेल तर त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही एकच टाईम ठेवला, समजा आज तुम्ही जर सकाळी 7 वाजता बसले तर उद्या पण तुम्ही सकाळी 7 वाजताच बसा. कारण आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपले भगवंत म्हणजेच दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या सेवेची वाट बघत असतात. जेव्हा तुम्ही 7 वाजता प्रत्येक दिवशी सेवा करायला बसता तेव्हा 7 वाजता तिथे आपले देव उपस्थित असतात, म्हणजे असतातच. आणि तेव्हा तुम्ही ती जर वेळ चुकवली तर देवसुद्धा नाराज होतात आणि म्हणजे ते तुमची वाट बघत असतात की आता माझा भक्त माझी सेवा करायला येणार आहे. तर याचं ते कारण आहे आणि यालाच अनुष्ठान असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा एक वेळ हा तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला शक्य आहे ना, तो टाईम तुम्ही फिक्स ठेवा. संध्याकाळी वाटत असेल तर संध्याकाळी ठेवा, सकाळी वाटत असेल तर सकाळी ठेवा, तुमच्या हिशोबानुसार. फक्त एक वेळ असू द्या. दुसरा नियम असा आहे की मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. कारण गोरकष्टध्वरन स्तोत्र म्हणजे सर्वात प्रभावी इतकं प्रभावी आहे की मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. वाचायला थोडंसं अवघड आहे सुरुवातीला, पण जसजसं तुमची प्रॅक्टिस होईल, जसजसं तुमची सेवा वाढत जाईल तसतसं तुमचं ते पाठांतर सुद्धा होऊन जातं. अगदी 5 कडव्यांचं आहे गोरकष्टध्वरन स्तोत्र. तुम्ही ते जर मनापासून वाचलं, मनापासून सेवा केली तर नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. आणि बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की आम्ही गोरकष्टध्वरन स्तोत्राची सेवा केली आणि आमचं घर स्वतःचं हक्काचं घर झालं, माझ्या मुलाला नोकरी लागली, चांगलं पगारवाढ, म्हणजे पहिले पगारच कमी होते, पगारवाढ होतच नव्हती. तर त्याच्यासाठी मी ही सेवा केली आणि मला त्याचा अनुभव आला. तर बघा, तर ही सेवा करताना रोज किती वेळेस गोरकष्टध्वरन स्तोत्र म्हणायचं. तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता, 51 वेळेस म्हणू शकता किंवा 108 वेळा सुद्धा गोरकष्टध्वरन स्तोत्र म्हणू शकता. काहीच वेळ लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनिट लागतात हे स्तोत्र म्हणायला. जर तुम्ही 11 वेळेस म्हणले तर 11 वेळेस म्हणजेच फक्त 15 मिनिटामध्ये होऊन जात आहे. इतकं छोटे कडवे आहेत ना, तुमचं जेव्हा पाठ होऊन जातं ना तेव्हा तुम्हाला खूप सोपं आणि कमी वेळ लागतो. सुरुवातीला थोडंसं वाचायला अवघड वाटेल, पण तुमची एकदा सवय झाली, प्रॅक्टिस झाली की तुम्हाला त्याचा अनुभव येऊन जाईल. बघा,
बघा इतकं सोपं आहे ना हे घोरकष्टध्वरन स्तोत्र. मी तुम्हाला एक कडवं म्हणून दाखवते. श्रीपाद श्री वल्लभंत सदैव श्री दत्तात सन्मान पाही देवादिदेव भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते घोरात कष्टात स्मानमस्ते. बघा इतकं छान आणि वाचायला छान म्हणजे एकदम सुंदर वाटतं ना. त्याचा अर्थ असा होतो की हे देवादिदेवा श्री दत्ता श्रीपादा श्री वल्लभा भावग्राह्य क्लेश हारका सुकीर्ते तू सर्वदा आमचे रक्षण कर, आमचा या घोर कष्टातून उद्धार कर, तुला नमस्कार असो. बघा इतका छान असा अर्थ निघतो ना या म्हणजे घोरकष्टध्वरन स्तोत्राचा. दुसरं कडवं असं आहे, तोनो माता तत पिता तुभेव दीपस्तवम त्राता योगक्षेम कृसद सद्गुरुस्तवम तस्वर्वस्वनो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरण स्मा नमस्ते. हे प्रभू, नाही प्रभू झाला तो अप्रभू म्हणजे सर्व प्रभू विश्वमूर्ते, तू आमची माता पिता आप्त सर्वदा स्वामी योगक्षेम चालविणारा श्री सद्गुरू व सर्वस्व आहेस, म्हणून आमचा या घोर कष्टातून उद्धार कर, तुला नमस्कार असो. बघा पाप ताप व्याधी मादीच दैन्य भीती क्लेशांत्वाहराशु द्वदत्तणम त्रातारणो विष ईशाच जुते घोरात कष्टाद्वदरांसा नामस्ते. हे श्री ईश्वरा, तू आमचे पाप ताप शारीरिक व्याधी मानसिक व्याधी दारिद्र्य भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर. हे पीडानाशका, तुझ्या वाचून अन्य रक्षण करता आम्हाला दिसत नाही, याकरता आमचा या घोर कष्टातून उद्धार कर, तुला नमस्कार असो. ज्ञानस्त्रातानापि दातान भरता ततो देवदम शरण्यो गहरता कुर्वार्त्रियानुग्रह पूर्ण राहते घोरात कष्टात उद्धरांस्मा नमस्ते. हे देवा, आम्हास तुझ्याहून दुसरा रक्षण करता नाही, दाता नाही, स्वामी नाही, तू शरणागत रक्षक व दुःख हरता आहेस. हे आत्रेया, आमच्यावर अनुग्रह कर. हे पूर्ण कामा, घोर संकटापासून आमचा उद्धार कर, तुला नमस्कार असो. धर्मे प्रीती सन्मती देव भक्तिम सत्संगाप्ती देई भुक्तीच मुक्तिम भावशक्तीच्या अखिलानंद मूर्ते घोरात कष्टात उद्धरांस्मा नमस्ते. हे अखिलानंदकार मूर्ते श्रीदेवा, आम्हाला धर्माच्या ठिकाणी प्रीती सद्बुद्धी सत्संग भक्ती मुक्ती व भावाच्या ठिकाणी आसक्ती देऊन सर्वच घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुझे चरणारविंदी आमचे शतशः प्रणाम असोत. श्लोक पंचकमे दत्तो लोकमंगलवर्धनम प्रपंटे नियत भक्त्यास श्री दत्त प्रिय भवेत. श्री सद्गुरू महाराज म्हणतात, सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोक पंचक नियमपूर्वक नित्यशा भक्तिभावाने जो पठन करेल तो मनुष्य श्री दत्त महाराजांना अत्यंत प्रिय होईल व श्री दत्त महाराजांचेही उत्तरोत्तर त्या भक्ताला प्रिय होतील, असा माझा आशीर्वाद आहे. बघा संपलं, पण 5च कडव्याचं हे आया घोरकष्टध्वरन स्तोत्र आहे. इतकं छान सुंदर आणि अगदी प्रभावी आहे. अर्थ मी तुम्हाला अर्थासहित सांगितलेला आहे. जो कोणी हे घोरकष्टध्वरन स्तोत्र वाचतो त्याच्या आयुष्यामधले सगळे काही संकट दुःख आडापिडा असतील किंवा काही अडथळे असतील ते सगळे नाहीसे होतात. तुम्हाला जर नित्यसेवेत हे वाचता येत असेल तर अतिशय उत्तम. जर नसेल जमत तर तुम्ही एक तर संकल्पयुक्त करून बघा. 11, 21, 51, 108 दिवस हे तुम्ही करू शकता. रोज तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता, 51 वेळेस म्हणू शकता किंवा 108 वेळा रोज जरी म्हटलं तरीही चालेल. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला रोज किती वेळेस म्हणता येईल. पण 40 दिवसाची ही जी सेवा आहे ते 40 दिवस तुम्ही संकल्प करून जर रोज 11 वेळेस हे घोरकष्टध्वरन स्तोत्र वाचलं तर तुम्ही जो संकल्प कराल, तुमची जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होणार आहे. आणि हे आवर्जून वाचा. तुम्ही जर खरंच खूप संकटात असाल, खरंच खूप दुःखात असाल तर मी तुम्हाला एकमेव असा मार्ग सांगते की तुम्ही दत्त महाराजांचेच म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचेच हे घोरकष्टध्वरन स्तोत्र नक्की वाचा. कारण साक्षात आपल्याला दत्त महाराजांनी दिलेलाच हा मंत्र आहे. घोरकष्टध्वरन स्तोत्राचा अर्थच मुळात असा होतो की तुम्ही घोर संकटात आहात तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून प्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं संकट निघून गेल्याशिवाय राहणार नाही. हे साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला म्हटलेलं आहे. शेवटच्या कडव्यांमध्ये साक्षात आपल्याला दत्त महाराज म्हणतात, हे सद्गुरू महाराज सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोक पंचक नियमपूर्वक नित्यशा भक्तिभावाने जो पठन करेल तो मनुष्य श्री दत्त महाराजांना अत्यंत प्रिय होईल व श्री दत्त महाराजही उत्तरोत्तर त्या भावाला
त्या भक्ताला प्रिय होतील असा माझा आशीर्वाद आहे. खरंच सद्गुरूंची जेव्हा आपल्यावर कृपा होते ना, तेव्हा आपल्याला कसल्याच गोष्टीची कधीच काही कमी पडत नाही. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि ते श्रवण करा, ऐका, त्याचे शब्द लक्षात ठेवा. आपण असं कधी कधी म्हणतो की जेव्हा वाचणाऱ्यापेक्षा सुद्धा श्रवण करणाऱ्याची सेवा फलित होते, आणि हे खरं आहे. जेव्हा तुम्ही ऐकता, तुमच्या कानावरती ठोके पडता आणि त्याचं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन दिसतं ना, तेव्हा ती सेवा तुम्हाला लागू झालेली असते, तेव्हा त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालेलं असतं. आणि हे खरं आहे. जेव्हा खरोखरच आणि जेन्युइन एखाद्याला वाचता येत नसेल तर त्यांनी मोबाईलवर लावून द्या आणि एकदम मन लावून ऐका. बघा, ते ऐकून सुद्धा तुमचं पाठ होऊन जाईल. आणि जेव्हा तुमचं पाठ होईल तेव्हा आपोआपच तुमच्या तोंडून ते शब्द फुटले जातात, शब्द म्हणले जातात. बघा, खरंच आपल्या सद्गुरूंना, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना जर आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल ना, तर आपल्याकडून ते कसेही करून घेतात. इच्छा जरी आपली असली तरी सेवा करून घेणारे तेच असतात. त्याच्यामुळे आपण जर इच्छा दाखवली तर जे पुढचं पाऊल आहे ते स्वामी आपलं पूर्ण करून घेतात, म्हणजे घेतातच. तुमची कुठलीही इच्छा असू द्या, तुम्हाला नोकरी लागत नाहीये, मुलं बाळ होत नाहीयेत, विवाहामध्ये काही अडचणी आहेत, घरामध्ये काही भांडणं आहेत, पती पत्नीचं जमत नाहीये, किंवा अजून काही घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीये, दारिद्र्यता आहे, खूप गरिबी आलेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही घोरकष्टद्वारम एकमेव असा उपाय आहे. हे 5 कडव्याचं 1 मिनिटाच्या आत वाचून होतं असं हे इतकं प्रभावशाली आणि खूप प्रभावशाली आहे. मी तुम्हाला मनापासून आणि कळकळून सांगते की तुम्ही हे घोरकष्टद्वारम स्तोत्राची सेवा आवर्जून करा. नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वतः तुम्ही सांगाल की ताई, तुम्ही मला घोरकष्टद्वारम स्तोत्राची सेवा सांगितली आणि ती मी मनापासून केली. 40 दिवसाची होती. रोज 11 वेळेस म्हणलं, एकाच वेळ ठेवली रोज म्हणताना, आणि नियम जे काही सांगितले ते सुद्धा पाळले. आणि मला या सेवेचा खूप मोठा अनुभव आला. तुम्ही 40 दिवस, तुम्ही 1 दिवस म्हणले पण तुम्हाला अनुभव येणार असं नाहीये. तुम्ही 40 दिवस संयम राखा, कदाचित 40 दिवसानंतर सुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो. स्वामी आपली परीक्षा बघत असतात. एखादा काय करतो, सांगितले ना आपल्याला 40 दिवसाची, मग 40 दिवसापर्यंत वाट बघतो, पण जर नाही आला, आपल्याला जर अनुभव नाही आला तर आपण लगेच स्वामींना, दत्त महाराजांना दोष देतो की आपण यांची सेवा केली तरी मला अनुभव आला नाही. ही चूक करू नका. जेव्हा तुम्ही दोष देता तेव्हा आपल्यामध्ये किती वाईट दोष आहेत ते अगोदर ओळखा, आपले किती वाईट कर्म होते ते अगोदर ओळखा. खरंच आपलं एवढं नशीब चांगलं की आपण सद्गुरूंच्या सेवेत आलेलो आहोत, आपण दत्त महाराजांच्या सेवेत आहोत, स्वामी सेवेत आहोत, आणि त्या पात्रतेचा आपण आहोत. म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी सेवेचा मार्ग मिळाला आणि आपली जी काही दुःख आहेत, संकट आहेत, ते एकदम फुलासारखी वाटू लागलेली आहेत. खरंच या सेवेचा लाभ घ्या. ही सेवा करायला विसरू नका. कधीही तुम्ही कोणत्याही वारीपासून, कोणत्याही गुरुवारपासून, कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त एकदा संकल्प करा आणि 40 दिवसाचा संकल्प करताना 40 दिवसाचा करा. किंवा तुम्हाला जर संकल्प जमत नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये ॲड केलं तरी चालेल. नित्यसेवा म्हणजे काय? 3 स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी जप आणि हे घोरकष्टद्वारम स्तोत्र. अशा पद्धतीने तुम्ही जर फक्त 1 महिना करून बघा, नाही तुमच्या आयुष्यात बदल झाला तर माझं नाव बदला. खरंच खूप प्रभावशाली आहे हे घोरकष्टद्वारम स्तोत्र. तर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.